औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ येथे दिनांक 6 मे 2026 पासून निळे निशाण कामगार संघाच्या वतीने आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। हे ठिय्या आंदोलन करण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे दीपनगरमध्ये कार्यरत असलेली एसपी एंटरप्राइजेस या कंपनीने कंत्राटी कामगारांचं, असंघटित कामगारांचं जे आर्थिक शोषण केलेलं आहे, जे मानसिक शोषण केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या 3 दिवसात अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत चर्चा केली, परंतु त्या चर्चेमध्ये आम्हाला असं दिसून आलं की अधिकारी एसपी एंटरप्राइजेस या भ्रष्टाचारी कंपनीची पाठराखण करीत आहे। ज्या कंपनीने कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक या बँकेत कामगारांचे खाते उघडले, परंतु कामगारांनी तिथून कुठलंही वेतन काढलेलं नाही। परस्पर कंपनीने वेतन काढून कामगारांची दिशाभूल केली, शासनाची फसवणूक केली, शासनाच्या नियमांची पायमल्ली केलेली आहे। इतका मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर सुद्धा जर प्रशासनातले अधिकारी दखल घेत नसतील तर यांना नेमकं काय म्हणावं हे माझ्या लक्षात काही येत नाही। म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने निर्णय घेतलेला आहे की दिनांक 9 मे पासून मी स्वतः निळे निशाण सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, जे कामगारांनी कष्टाने कमवले, आपला घाम गाळून कमवले, आपल्या मुलाबाळांच्या तोंडातला घास या एसपी एंटरप्राइजेस कंपनीच्या ठेकेदारांनी हिरावून घेतला, अशा लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांना शिक्षा झाली पाहिजे, एसपी एंटरप्राइजेस कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। आम्ही ही मागणी या दीपनगरचे मुख्य अभियंता चौधरी साहेब यांच्याकडे केलेली आहे। तर येत्या 24 तासात जर चौधरी साहेबांनी योग्य तो निर्णय नाही घेतला तर आम्ही 9 मे पासून मी स्वतः अन्न आणि पाण्याचा त्याग करून या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, त्यांना हक्क मिळत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील। आणि मी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घुगे साहेब आणि पोलीस अधीक्षक ढेवरे साहेब यांना नम्रतेची विनंती करेल, तसंच पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी आणि महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी यांना विनंती करेल की या आंदोलनादरम्यान काहीही अनुचित प्रकार घडल्यास काही अधिकारी ज्यांनी एसपी एंटरप्राइजेस कंपनीच्या भ्रष्टाचारात सहभागी होऊन शासनाची दिशाभूल केलेली आहे त्या अधिकाऱ्यांना जबाबदार घोषित करावे आणि एसपी एंटरप्राइजेसच्या ठेकेदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय कांशीराम।